बघा, सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते. त्याच दराने मुद्दलाच्या तिप्पट ऱ्हास होण्यास किती वर्ष लागतील? प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते. किती वर्षात दाम दुप्पट होते? 5 वर्षात. मात्र इथं प्रश्न मनाशी असा विचारा की कोणत्या दराने? प्रथमतः तो दर शोधणे, अर्थात व्याजाचा दर, आणि त्यासाठीचं सूत्र 100 कंसामध्ये पट वजा 1 आणि याला भागीला प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत. लक्ष द्या, 100 सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट. किती पट? दुप्पट, म्हणून पटीच्या ठिकाणी 2 वजा 1. किती वर्षात दाम दुप्पट होते? 5 वर्षात. ही मुदत 5 वर्ष छेदस्थानी. लेकरांनो, 100 कंसामधील ही वजाबाकी 1 छेदस्थानी 5, 100 एक 100 छेदस्थानी 5, हा भाग जातो 20 न, म्हणजे हा व्याजदर 20% मिळाला. आता गणित म्हणते की त्याच दरानं मुद्दलाच्या तिप्पट ऱ्हास होण्यास किती वर्ष लागतील? इथं मुदत काढायची. लेकरांनो, लक्ष द्या. मग अशा वेळेस एक सूत्र, तशाच पद्धतीचं 100 कंसामध्ये पट वजा 1 भागीला, इथं मुदत जेव्हा काढायची तेव्हा छेदस्थानी व्याजदर, हे सूत्र अशा पद्धतीचं लक्षात असू द्या. त्याच दराने मुद्दलाच्या तिप्पट ऱ्हास, इथं तिप्पट म्हणून पटीच्या ठिकाणी 3 मांडा. व्याजदर छेदस्थानी कोणता? नुकताच आपण काढलेला. लक्ष द्या, 100. आता रक्कम तिप्पट करायची. पटीच्या ठिकाणी 3 वजा 1 भागीला आपण मिळवलेला व्याजदर 20%. आता 100 कंसातील ही वजाबाकी 2 भागीला 20, 100 2 ला गुणिला, गुणाकार 200 भागीला 20, शून्याला शून्य गायब, आणि लेकरांनो हा भाग जातो 10 न, बेद आहे 20. किती वर्षात? तर 10 वर्षात. 10 वर्ष हे या प्रश्नाचं. त्याच दराने मुद्दलाच्या तिप्पट ऱ्हास होण्यास किती वर्ष लागतील? 10 वर्ष. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. दाम दुप्पट, तिप्पट, चौपट ही माझी प्लेलिस्ट. तसेच व्याजदर काढणे, मुदत काढणे, एकंदरीत सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, ह्या सर्व प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.